पण आजतागायत साधारणपणे 1993 पासून त्या ठिकाणी कुठलीही निवडणूक घेतली गेली नाही आहे. कुठलंही संतुलन म्हणू आपण किंवा व्यवस्थापन असं व्यवस्थित राहिलेलं नाही आहे. तर त्याला आपण वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद घेतो. पण आता हल्ली त्या ठिकाणी 2 लोक कारभार बघतायत. तर आमच्या निदर्शनात असं आलं की त्या ठिकाणी जे काही दानपेटी देणारी जी निधी किंवा रक्कम आहे तर ती कुठे जाते, काय जाते ते अजूनपर्यंत आम्हाला कळत नव्हतं. त्या संबंधी आमच्याकडे पुरावे आम्हाला मिळाले. नंतर आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे आमचं मॅटर चालू आहे याच संबंधी. आमचाही चेंज रिपोर्ट तिथं आहे, त्यांचाही चेंज रिपोर्ट आहे. तर आम्ही साधारणतः 18/10/2023 रोजी आम्ही तिथं चौकशीसाठी अर्ज दिला होता. व दानपेटीच्या रकमेबाबत काय होते किंवा अंतर्गत कारभार काय चालू आहे काय नाही त्याबाबत आम्ही दिलेलं होतं. नंतर त्या ठिकाणी आता त्या गोष्टीला जवळजवळ 2 महिने झाले, त्या ठिकाणी कुठलीही हालचाल झाली नाही. नंतर आम्ही 4/12/2023 म्हणजे याच महिन्यात जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो होतो की बा आमच्या स्वामी समर्थ प्रतापनगर केंद्रात असा अपहार झालेला आहे. तर साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काही सरकारी डॉक्युमेंट्स असतील ते घेऊन या, हे पुरावे ते पुरावे. तर थोडीशी त्या ठिकाणी आमची टोलवाटोलवी झाली. नंतर आम्ही SP साहेबांकडे सुद्धा अर्ज दिलेला आहे. परत त्यांना स्मरणपत्रही देखील दिलं गेलेलं आहे. तर असे एनकेन प्रकारे हे जे प्रकरण आहे हे थोडंसं याच्यात गुन्हा नोंदवण्यात चालढकलपणा होतोय. तर साहेबांनी आमचं ऐकून घ्यावं व त्याच्यावर कायदेशीर प्रमाणे गुन्हा दाखल करावा. स्वामी समर्थ प्रतापनगर केंद्र ही एक स्वायत्त संस्था आहे आणि ही स्वायत्त संस्था असताना अगोदर तिथे बेजबाबदारपणे स्वयंपूर्ण जे 88 ते 93 अशी पंचवार्षिक त्यांची टर्म होती. त्यानंतर त्यातील बरेच सदस्य संचालक आहेत तर मयत झालेले अशा मयत झाले. मात्र आज म्हणजे फक्त 2 संचालक आहे म्हणजे त्यांनाही त्या पूर्ण कारभार करण्यात आली. आम्ही 1993 पासून तर आज ताक आहे तिथे कुठलाही चेंज रिपोर्ट सादर केला नाही, कुठलाही नाही. ते मनमानी करून सर्व कारभार चालवतात. कारभार चालवत असताना त्यांनी अनेक असे काही व्यवहार केलेले की जे आपण मागच्या सांगितलं होतं की तुमच्याकडे काही पुरावे आहेत आर्थिक व्यवहाराविषयी. तर आम्ही त्याविषयी त्यांनी जे ऑडिट रिपोर्ट सादर केलेले आहे धर्मादाय यांच्याकडे काही ऑडिट रिपोर्ट सादर केले, काही बँकेचे स्टेटमेंट आम्ही काढले. त्यात असं आढळून आलं की जे आता जे स्वयंभू अध्यक्ष म्हणून स्वतःला अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून संबोधतात त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे आम्ही आपल्याला तसे कागदपत्र उपलब्ध करून दिले. त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने वैयक्तिक रक्कम काढून त्याच्या नावाने दिलेल्या आहेत आणि स्वतः अध्यक्ष यांचे सुद्धा त्या रक्कमा काढलेल्या आहेत. त्याचाही तपशील आम्ही आपल्याकडे सादर केलेला आहे, अवलोकन आहे त्याचंही आपण अवलोकन केलं. त्या अवलोकनानुसार आम्हाला असं आढळलं आहे की जे आता स्वतःला अध्यक्ष समजतात ते भरतसिंग मोहनसिंग पाटील यांनी वेळोवेळी जवळपास 2006 पासून 16 पर्यंत 10,88,722 रुपये काढले. तसेच त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे मुलाला ट्रान्सफर केलेले 9,87,000 असे आणि जवळपास गुरुपीठाकडे गेलेले 22,500 असे इतके रकमेचा त्यांनी अपहार केलेला आहे. कुठल्याही संस्थेचा रुपया जरी त्रयस्थ व्यक्तीला द्यायचा झाला तर त्या संस्थेच्या संचालकांनी तसा ठराव देण्यावर सर्वच क्रम प्राप्त आहे. ठरावांची आणि त्याचं प्रयोजन ते जर धार्मिक कामासाठी नसेल किंवा एक गरीब लोक यांना द्यायचं असेल पण परस्पर या लोकांनी काय केलं कोणत्याही प्रकारचा ठराव न करता इथून जी पूर्ण रक्कम आहे ती आमच्या निदर्शना अशा झालं की ही रक्कम सगळी आतापर्यंत गुरुकुटाला जाते. आम्ही तो बारकोड तपासला की ही रक्कम नेमकी कुठे जाते. त्या पेट्याला जो बारकोड लावलेला आहे तो आम्ही त्याच्यावर
आम्ही व्यवहार केला तर तो पैसा तिथे डायरेक्ट गुरुपीठावर जातो आणि हाही जो पैसा आहे दर महिन्याला जवळपास 3-3.5 लाख असा जो आहे 4 लाख रुपये हे गुरुपीठाचे डायरेक्ट ते लोक काढून घेतात. वास्तविक रुपये देण्याचा अधिकार नाही. यात जे घेणार आहे तेही दोषी आणि देणारे पण दोषी आहे. कुठल्याही प्रकारचं ठराव नाही आहे, बेकायदेशीररित्या हे गुरुपीठाला पैसे जातात आहे. आम्ही त्या प्रकारची तक्रार माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिली आहे की बुवा यात असं असं झाल्यामुळे आम्ही पुरावे दिलं आहे की फौजदारी संहिता 154 कलम 3 फिरत दाखल करा, पण त्यांनी अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आमचं असं मत आहे की काहीतरी मग त्यानंतर आम्ही रिमाइंडर पण दिलं आहे. त्यात स्वतंत्र 2 कंप्लेंट दिलेली आहे. मी रवींद्र शंकर कदम दोघांनी अशा 2 कंप्लेंट दिल्या आहेत की बुवा यांनी जो बेकायदेशीर व्यवहार केलेला आहे तत्कालीन ते आता ते स्वतःला स्वयंभू अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांनी जो व्यवहार केला आहे मुलाच्या नावे आणि स्वतःचे काढले त्याविषयी आणि हा जो पैसा आहे इथला तो डायरेक्ट गुरुपीठावर होतो. वास्तविक ती संस्था वेगळी आहे. ही संस्था आहे वास्तविक प्रतापनगर ही संस्था जी आहे ती स्वायत्त संस्था आहे. हिला म्हणजे त्यांचाही रजिस्टर नंबर वेगळा आहे, त्यांचा वेगळा आहे. तिथे 1 रुपया देणं त्यांना क्रमप्राप्त निधन कुठलं प्रणित वगैरे असं काहीच नाही आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की यामध्ये जिल्हा आपले महाराष्ट्र पोलीस अधीक्षक यांना जी कंप्लेंट दिली आहे त्यानुसार त्यांनी रिसर कंप्लेंट दाखल करून घ्यावी आणि ज्यात आम्ही जे पुरावे दिले आहेत त्यानुसार त्यांनी त्यावर कारवाई व्हावी असं आमचं मत आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की जे पण पुरावे दिले गेलेले आहेत त्या पुराव्यांमध्ये तुमच्याजवळ दिलेलं आहे त्यात बँक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या बँक स्टेटमेंटमध्ये वेळोवेळी त्यांनी चेकने पैसे काढलेले आहेत, मुलाच्या नावाने सुद्धा आणि स्वतःच्या नावाने सुद्धा. हा चेकने केलेला व्यवहार वैयक्तिक स्वरूपाचा आहे. याचा जो रक्कम आहे ही रक्कम ऑडिट रिपोर्टमध्ये कुठेही दिसत नाही आहे वापरात आलेली, किंवा त्यांनी ती परत जमा केलेली सुद्धा दिसत नाही. हा अशा पद्धतीचा त्यांनी पैसा काढलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी ही संस्था ज्या टायमाला 1988 साली ज्या टायमाला सुरू झाली त्या टायमाला पहिल्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की संस्थेचा इन्कम हा 25,000 आहे आणि आता 2022मध्ये त्यांनी जो ऑडिट रिपोर्ट सादर केला त्यात 2405 रुपये त्यांनी संस्थेचा इन्कम दाखवला आणि खर्च 3 लाखाच्या जवळपास दाखवलेला आहे. ही जी तफावत दिसते आहे आणि संस्था ही वाढीत न्यायच्याऐवजी त्यांनी अधोगतीला आणलेली. मग ते करता तरी काय कारभार? हा सगळ्या गोष्टी ज्यावेळेस लक्षात आल्या त्यावेळेस मग पैसा जातो कुठे आहे हे ज्यावेळेस शोधण्यात आलं त्यावेळेस तिथे लावलेले QR कोड कोणाचे आहेत काय आहेत हे तपासण्याकरता जे आम्ही स्वतः ट्रान्झॅक्शन त्यावर केलं त्या ट्रान्झॅक्शनच्या रिपोर्टसुद्धा आमच्याजवळ आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पेटी नेतानाचे किंवा त्या ठिकाणचे पैसे काढतानाचे काय जे काही चित्रीकरण किंवा फोटो असतील त्याचेसुद्धा सबळ पुरावे आमच्याजवळ आजच्या तारखेला आहेत. आपल्या PI साहेबांना ह्या सर्व गोष्टी दाखवल्या पण PI साहेबांनी त्या टायमाला ते समजून घेतलं नाही. त्यांना काय शंका होत्या आता ते सांगतीलच, परंतु त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक साहेबांकडे गेल्यानंतर आपल्याकडे जो मोठा कार्यक्रम होता त्यामुळे साहेबांना काही वेळ नव्हता पण त्यांच्याकडे आम्ही ते पोचवलं, वेळोवेळी स्मरणपत्र दिलं. अपेक्षा आमची ही आहे की पोलीस अधीक्षक साहेबांनी यामध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घालून हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याकारणाने त्यावर तो गुन्हा दाखल जरूर व्हावा, लवकरात लवकर व्हावा ही आमची इच्छा आहे. आणि ह्या पद्धतीचा कारभार हा अजून बऱ्याच ठिकाणी चालतो. याचं लोकमतमध्ये 20 ऑक्टोबर 2023ला त्यांनी एका अहमदनगर जिल्ह्यातल्या एका ठिकाणीसुद्धा हा अशाच पद्धतीचा कारभार चालत होता. त्याचा पेपरला त्यांनी पब्लिश केलेलं होतं. तर ते सुद्धा कटिंग तुम्हाला दिलं गेलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईलच. तर हा एका ठिकाणचा कारभार नसून हा मोठ्या स्वरूपात चालत असलेला कारभार आहे. शिवाय ही स्वायत्त संस्था असल्यानंतर या संस्थेचं स्वतःचं
पावती पुस्तक असावं. या ठिकाणी जो दान देतो त्याची देणगी ही त्या संस्थेला द्यायची असते. ज्यावेळेस तिथे देणगी स्वरूपात पैसे दिले जातात त्यावेळेस ती श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र प्रतापनगरच्या नावाने पावती न भेटता ती अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ या नावाने पावती भेटते. म्हणजे भाविकांना ती देणगी द्यायची असते प्रतापनगर केंद्रात, पण ती देणगी जाते दुसरीकडे. आणि हे सगळं आर्थिक व्यवहार होऊनही त्यांनी स्वतःकरता कसा वापरला हा आम्ही का म्हणू शकतो. तर याचं कारण असं आहे की या केंद्राची एक केस पूर्वी जळगाव सेशन कोर्टामध्ये चालली. त्या ठिकाणी केस हारले. त्याच्यानंतर ती केस हायकोर्टात गेली. 12 वर्ष हायकोर्टात ती केस चालली, तिथेही हारले. त्याचं कारण हे होतं की 12 वर्षामध्ये जे स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष म्हणतात त्यांनी इथे तर इलेक्शन वगैरे घेणे किंवा त्या काही कारवाई असते सरकारी किंवा संस्थेचं जे स्वरूप असतं त्या स्वरूपात कारभार तर केलाच नाही. शिवाय 12 वर्ष केस चालत असताना 12 मिनिटसुद्धा त्या वकिलांचं नाव जर तुम्ही आज त्यांना जाऊन विचारलं तर त्यांनासुद्धा नाव माहीत नसेल की हायकोर्टात त्यांची केस कोणत्या वकिलाने चालवलेली होती. आता ती केस सुप्रीम कोर्टात चालू आहे. त्यांना सुप्रीम कोर्टातल्या केसचं स्टेटससुद्धा अजूनपर्यंत माहिती नाही. अशा पद्धतीचा कारभार. म्हणजे फक्त त्यांनी पैसाच गोळा केला आणि तो स्वतःच्या कामाकरता वापरला. केंद्रकरताही जरी वापरला असता तर कदाचित ही वेळ आज जी कोर्टात जाण्याची वेळ आलेली आहे ती आली नसती. हा जो कारभार चालत होता, मागच्या टायमाला तुम्हाला बोललो होतो की इथे मनमानी कारभार चालू आहे, तर काहींनी अपेक्षा केली होती की मग मनमानी कारभार आहे तर बुवा इथे आर्थिक घोटाळाही असेल. पण आमच्याजवळ पुरावे नव्हते. आम्ही ते सगळे पुरावे सबळ पुरावे गोळा केले आणि आज ते सांगण्याकरता ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आता सलग कोणताही तुम्हाला त्या पुराव्यांमध्ये दिसून येईल की इथे कोणताही हिशोब न ठेवता इथला पैसा डायरेक्ट चालला जातो. दुसरं सांगण्याचा उद्देश हा आहे की आता पुढचे जे कदाचित ती वेळ ना येऊ, स्वामी महाराज सर्वांवरती वेळ ना आणू, सगळ्यांची श्रद्धा अबाधित राहो. परंतु जर का सुप्रीम कोर्टाचा काही निकाल पुढच्या महिन्यात हिअरिंगला ती केस आहे, सुप्रीम कोर्टाचा जर काही निकाल आला चांगला येऊ किंवा अजून कोणता येतो माहीत नाही आपल्याला. आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळे पुरावे सादर केलेले आहेत. त्यांनी नाही केले, आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी पुरावे सादर केलेले आहेत. आता आम्हाला कितपत यश येतं हे स्वामी महाराजांची इच्छा, शिवाय आपण केलेल्या प्रयत्नांना काय होतं हे शेवटी बघूया. आणि पुढच्या महिन्यामध्ये बघू काय होतं ते. त्याच्या संदर्भात परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला ते सांगितलं जाईल. तो द्या ना, तो द्या, बॅटरीचा आहे तो द्या. हा द्या. तुमचा प्रश्न बरोबर आहे की कंट्रोलिंग किंवा इथली निरोप हा गुरुपीठात जातो आणि गुरुपीठातून आदेश येतात. तर मला असं वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्यापेक्षा तुम्ही काही प्रश्न समोरच्यांना पण विचारले पाहिजे की तुमच्यापर्यंत हे निरोप आले होते की नाही, मग तुम्ही याच्यावर काय कारवाई केली, कशी केली, तुम्ही काय उपाययोजना केल्या, काय पावलं उचलली, हे तुम्ही विचारायला हवं. ही माझी इच्छा आहे. मला असं वाटतं माझ्यापेक्षा तुमच्याजवळ सर्वांजवळ पत्रकार लोकांजवळ सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर जास्त असतात असा माझा समज आहे. तो चांगला आहे का चुकीचा आहे ते माहीत नाही, पण तुम्ही बघा, कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला इथपर्यंत माहिती आहे की इथले निरोप तिथे जातात, तिथून आदेश येतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग हे पण तुम्हाला माहीत असेल ना की आदेश कोणत्या मार्गाने जातात आणि कसे जातात. विचारा. त्यांचं म्हणणं होतं किंवा आम्हाला तुम्ही या ठिकाणी कागदपत्र जे दाखवले, ऑडिट रिपोर्ट दाखवले किंवा जे तुम्ही बँक स्टेटमेंट दिले, तर आम्हाला मग त्यांनी तिच्यात पळवाट काढली किंवा सरकारी ऑडिट रिपोर्ट पाहिजे. तुम्ही सरकारी ऑडिट रिपोर्ट कसा आणायचा, कुठून आणायचा ते तुम्ही बघा, तो घेऊन या म्हणे. आता हे काम संस्थेचे जे कारभार बघतात त्यांचं होतं, सरकारी ऑडिट करायचं का नाही करायचं. आम्ही तर ती प्रेस जे त्यांनी धर्मदायमध्ये दाखल केलेलं होतं तिथूनच कॉपीज काढल्या. खाजगी केस दाखल करता येते, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आजच्या तारखेला तर सरळ समोर दिसतंय ना, पुरावे सबळ आहे ना.
पोलीस टाळाटाळ करतायत का चाल ढकल करतायत का त्यांचे काय आहे हे समजून घेण्याकरता त्यांची भेटच झाली नाही ना. आमचे अधीक्षक साहेबांना आम्ही भेटायला गेलो, पण ते कामाच्या गडबडीत असल्यामुळे कार्यक्रम जरा आपल्याकडे खूप मोठा होता, त्यामुळे कदाचित त्या गडबडीत असल्यामुळे ते भेटले नाही. आम्ही पुन्हा एकदा त्यांची वेळ घेऊन त्यांना हे स्मरणपत्र दिलेलं किंवा जे त्यांना आम्ही नोट दिलेली आहे त्या संदर्भात परत त्यांची एकदा भेट घेऊन त्यांना चर्चा करू या विषयावर. त्यांना ते पुरावे पुन्हा एकदा दाखवू जे त्यांनी अजून बघितलेले नाही आहेत. आम्ही PI साहेबांना दाखवले, पण अधीक्षक साहेबांना अजून दाखवले गेलेले नाही आहेत. तर ते अधीक्षक साहेबांना दाखवून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याजवळ विनंती करू की या संदर्भात गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे. तुम्हाला 18/10/2023ला जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याकडचे जे पुरावे होते ते चेक केले. त्याच्यानंतर त्यांनी समोरच्या पार्टीला बोलवलं. त्यांचं काय झालं ते अजून आम्हाला काही कळालं नाही आहे. त्यांना विचारणा केली आम्ही, पण मध्यंतरी सुट्याही होत्या कोर्टाला, त्यामुळे ते थांबलेलं. हो, पण मध्यंतरी काही आता ते त्यांच्या अडचणी त्यांना माहिती, मग ते झालं नाही. मग आम्हाला तेच म्हणायचं आहे 18/10 आम्ही ही कायदेशीररित्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी आम्ही सर्वात आधी तिथे धर्मदाय आयुक्तांकडे हे सांगितलं की याच्यावर काय कारवाई करता येते आपल्याला ते बघा. त्याला जरा विलंब होत होता आणि इकडे हे गोष्टी वाढत चालल्या, म्हणून आम्ही ते सर्व अजून पुरावे गोळा केले आणि मग फौजदारीचे गुन्हाच आहे तो म्हणून त्या संदर्भात आम्ही प्रयत्न केले. तुम्ही या ज्या संस्थांनी स्थापन केलं किती वर्षापासून सेवेकरी तुम्ही आहात? मी लहानपणापासून त्या ठिकाणी. तर हा जो प्रकार सुरू होता तुमच्या लक्षात केव्हा आला? ज्या टायमाला त्या ठिकाणी गैरसोय व्हायला लागल्या, महाराजांच्या फोटोला हार बंद व्हायला लागले, तुपाची कमतरता त्या ठिकाणी भासायला लागली, त्या टायमाला ह्या संदर्भात आम्हाला शंका आली की साले हे असं का होतं आहे, या संदर्भात आपण काहीतरी का कारण आहे. समजा सेवेकरी तर म्हणतात की मी तर दिला होता, असं झालं होतं, मग ते इतक्या लवकर संपलं कसं काय, म्हणून त्या टायमाला त्या शंका आल्यात आणि आम्ही त्या संदर्भात चौकशी करायला सुरुवात केली. सेवेकरी खूप असतील समजा, पण तुमचाच विरोध आहे काय गोष्टीला? बाकी सेवेकऱ्यांचं काय म्हणतात? आम्ही त्या टायमाला धर्मदाय आयुक्तांनी, काही जणांना माहीत नसेल पण सांगतो की पहिल्यांदा इलेक्शन पिटिशन दाखल केलेली होती. त्या इलेक्शन पिटिशनमध्ये धर्मदाय आयुक्तांनी सांगितलं की 1993 पासून जे स्वयंघोषित अध्यक्ष, आजच्या टायमाला आम्ही जो शब्द वापरला स्वयंघोषित अध्यक्ष, त्यांना 1993 पासून ती जी सभासद होते, सदस्य होते कारभार बघणारे, त्यांना डिस्क्वालिफाय त्याच टायमाला त्यांनी केलेलं. 1993 पासून ज्या टायमाला आम्ही इलेक्शन पिटिशन दाखल केली होती त्या संदर्भात त्यांनी दिलेला तो निकाल होता आणि इलेक्शन घेण्याची त्यांनी सूचना केलेली होती. घटनेनुसार असं आहे की सर्वसाधारण सभेमध्ये त्या ठिकाणी सभासद निवडले जातात. आम्ही काही सेवेकऱ्यांना हा जो कारभार चाललेला होता या गोष्टी कळाल्या, तर त्यांनी, आमच्यात पवार सर आहे ते आज आलेले नाही आहेत, तर त्यांच्याजवळ विनंती अर्ज केला की सर या ठिकाणी असं असं कारभार चालू आहे, तर तुम्ही यामध्ये काहीतरी करा आणि हे तुम्ही यात सुधारणा करा, पहिल्यासारखं पूर्वस्थितीत चालू द्या. तर मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं की मी विचार करतो आणि मग नंतर ते इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं होतं. आणि मग ज्या टायमाला इलेक्शनचा निकाल आला त्याच टायमाला त्या सेवेकऱ्यांनी पुन्हा अर्ज दिला की सर आता आपण यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, तर आपण सर्वांची सभा बोलवू आणि त्यामधून आपण काही मंडळ आपलं तयार करू आणि विश्वस्त मंडळ तयार केल्यानंतर ते चेंज रिपोर्ट आपण सादर करू. तर त्या पद्धतीने सभा झाली. त्यामध्ये जवळपास 350च्या जवळपास सभासद हजर होते आणि त्या सभासदांमधून 9 लोकांचे विश्वस्त मंडळ तयार झालं आणि तो चेंज रिपोर्ट आजच्या तारखेला धर्मदाय आयुक्तांकडे जमा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय की म्हणजे गुरुपीठाच्या माध्यमातून हा गैरव्यवहार झालेला आहे असं तुम्ही प्रेसनोटमध्ये म्हटलेलं आहे, तर हा थेट जे आपले परत तुमचे मुरेदादावर थेट आरोप आहे तुमचा की त्याच्यामार्फत गैरव्यवहार झाला आहे. ट्रस्टवर आरोप आहे. हे बघा, तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमचा आरोप परमपूज्य गुरुमाऊलींवर आहे का, त्याचं उत्तर असं आहे की जसा इथे कारभार चालत होता आणि जसं एका ताईंनी विचारलं की बा इथला आदेश तिथे पोचतो, तर हे आदेश त्यांनी कोणापर्यंत पोचवले आणि तिथून कोणाचे आदेश आले हे अजूनपर्यंत आम्हाला कळालेलं नाही.
ते कळाल्यावर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. गुरुपीठाच्या माध्यमातून जर गैरव्यवहार झाला आहे तर संबंधित ते गैरव्यवहार करणारे पर्टिक्युलर लोकांची नावं तुमच्याकडून अपेक्षित होती. आम्हाला त्या ठिकाणी जो पैसा घेऊन जाताना माणूस दिसला तो माणूस गुरुपीठाचा कर्मचारी होता. कोणताही कर्मचारी त्याला आदेश आल्याशिवाय तो काम करेल का? प्रकृती स्वास्थ्यामुळे बोलत नाही कोणाशी. सध्या परमपूज्य गुरुमाऊलींचं प्रकृती स्वास्थ्य खराब आहे. पहिले आम्ही या संदर्भात बोलणं केली होती, विचारणा झालेल्या होत्या आणि त्या टायमाला माऊलींनी सांगितलं होतं की आपण यातून मार्ग काढू, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये माऊलींची तब्येत खराब झाल्यामुळे हा विषय पुन्हा काही घेतला नाही. ज्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन यात विषय करायला पाहिजे होता त्यांनी आमच्यापर्यंत काही अजूनपर्यंत बोललेले नाही, त्यामुळे आम्ही ते सांगू शकत. तुम्ही सेवेकरी आहात, लाखोंच्या सेवेकऱ्यांचं असेल बाकी फक्त श्रद्धास्थाने होते. तुम्हाला वाटत नाही की या माध्यमातून बदनामी होते कुठतरी तुम्ही बोलेदाराची बोलून हा विषय काहीतरी करायला पाहिजे होता किंवा त्यानंतर या विषयाची सविस्तर माहिती घेऊन कोणी घोटाळा केला आहे? कारण शेत गुरुपीठ बदल म्हणजे बोलेदारा बोट एका तुमच्या. तुमचं म्हणणं प्रश्न बरोबर आहे की बुवा श्रद्धा सर्वांची आहे, तुम्ही जो आरोप केलेला आहे तर श्रद्धेला तडा वगैरे जाईल का? पण मला एक समजतं की आपण सर्वजण गीता चांगली जाणतात. माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हालाही असेल गीतेची, कदाचित माझं ज्ञान कुठेतरी कमी पडेल, परंतु सत्याची बाजू जिथे असते ते सत्य उघड आल्यानंतर तर कळेल ना की काय आहे म्हणून. मग कोर्टात केस चालू आहे, बघूया. ही स्वतंत्र संस्था आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ही स्वतंत्र संस्था आहे. आता हे प्रश्न तुम्ही विचारतायत मला. केंद्राचा कर्मचारी नाही बोललो, गुरुपीठाचा कर्मचारी बोललो. नाव नाही त्याचं आपल्याला. नाव नाही. नाव नाही कळलं, त्याने नाव नाही सांगितलं. त्याचा जो ड्रेस होता, लोगो होता बरोबर, त्याचा युनिफॉर्म होता, युनिफॉर्ममध्ये तो होता आणि गाडी त्यांची स्वतःची होती. तुम्ही म्हणतात की लहानपणापासून मी तिथं सेवेकरी आहे आणि तेव्हा प्रतापनगरमधलं हे केंद्र जळगावचं पहिलं केंद्र मांडलं आहे, बरोबर आहे? आणि तेव्हापासून आतापर्यंत त्या केंद्रावरती दिंडोरी प्रणित असं लिहिलेलं होतं. ज्यावेळेस तुम्ही सत्तेत होतात किंवा तुम्ही तिथं मेंबर होतात त्यावेळेस पण दिंडोरी प्रणित होतं, पण आता अचानक असं काय झालं? युनिट नाही आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलेली आहे बघा, मी तुमच्याजवळ मागच्या वेळेस घटना दिली होती, यावेळेस घटनाचा कागद तुमच्याजवळ कोणाजवळ दिलेला नाही आहे, परंतु तुम्हाला कोणाला बघायचं असलं तर मी दाखवू शकतो. ही ज्या टायमाला स्थापन झाली त्या घटनेच्या मध्येच दिलेलं आहे की ही श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र प्रतापनगर जळगाव अशाच नावाचं आहे. हो, पण ते तुम्ही गेटवरती किंवा तिथे जे काही बॅनर लागलेले आहेत प्रतापनगरसह अनेक केंद्रांवरती त्याच्यावरती दिंडोरी प्रणित शाखा क्रमांक 1, शाखा क्रमांक 2, शाखा क्रमांक 3 अशा पद्धतीने काही ठिकाणी उल्लेख आहे. त्यावेळेस विरोध का नव्हता आणि ज्यावेळेस कोणीतरी आपल्या प्रतापनगरच्या केंद्राच्या विरोधात डॉक्टरांनी काहीतरी आवाज उचलला होता त्यावेळेस पण हाच विषय झालेला होता, त्यावेळेसही तुम्ही पुढे का नाही आला? त्यावेळेसच पुढे आलो ना, डॉक्टरांनी त्यांनी आवाज उचलला, त्यांनीच तर ती केस टाकलेली आहे. हेच सांगतोय मी तुम्हाला, ती केस आज सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली आणि प्रत्येक वेळेस त्या केसमध्ये आम्ही सोबत होतो आणि केंद्र वाचवण्याकरता त्यावेळेसही आजही आम्ही तोच प्रयत्न करतो आहे की जे काही बाजूच्या स्थानिक सेवेकऱ्यांचं म्हणणं असेल तर आम्ही ते ऐकून घेऊ, त्यात आम्ही सुधारणा करू आणि काही बदल करायचे असले तर ते करू. परंतु तुम्ही जे गंभीरपणे सांगितलं आहे की बुवा हे नकोच, तर असं काही म्हणू नका असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. कोर्टातसुद्धा आम्ही त्याच पद्धतीचं म्हटलेलं आहे. आम्ही सांगतो पण आहे की आम्ही बदल करायला तयार आहोत. म्हणून ते जे बोलले की तुम्ही तेव्हा नव्हतं, तर आम्ही तेव्हाही होतो, तेव्हाही तेच काम करतो आणि आजही तेच काम करतो. या केंद्राप्रमाणे जळगाव शहरात असलेली केंद्र, जळगाव जिल्ह्यात असलेली केंद्र पण त्या ठिकाणी पण असंच प्रकार होत असेल असं वाटतंय तुम्हाला?
अजून त्याचं काही कल्पना नाही. मी शक्यतोवर पहिल्यापासून मी ह्याच केंद्रात येतो. अजूनपर्यंत मी काही दुसऱ्या केंद्रात गेलेलो आहे, पण तेवढ्यापुरतं कधीतरी काही कार्यक्रम असला तिथे किंवा काही आरती असली, काही उत्सव असला किंवा काही असलं तर त्याच टायमाला गेलेलो आहे. रोज किंवा कंटिन्यू जाऊन तिथला कारभारची मला काही कल्पना नाही. अंतर्गत वादामुळे तुमच्या सीमेमध्ये किंवा तुम्ही त्यांच्या विरुद्ध आरोप करताय त्यांच्या आणि तुमच्या अंतर्गत वादामुळे एवढं मोठं ते बंद होतंय का असं वाटतंय का? मला असं वाटतं तुमचा हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे. तिच्यात अंतर्गत वाद कुठे आहे? तुमच्याजवळ जे कागदपत्र दिलेले आहेत, म्हणजे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी मला आध्यात्मिक भावना सांगितली, श्रद्धा सांगितली लोकांची, आणि आता एकदम राजकीय प्रश्न विचारला. अंतर्गत वाद वगैरे काय याच्यात आहे का दिसतोय का तुम्हाला कागदपत्रांमध्ये? हा अंतर्गत वादातून उद्भवलेला प्रश्न आहे का, की इथून या ठिकाणी पैसे काढून त्यांनी स्वतःच्या कामाकरता वापरलेले ऑडिट रिपोर्टमध्ये वगैरे कुठे दिसत नाही आहे? घेतले असतील काही कामाने तर परत केलेले नाही आहेत, किंवा त्यांनी आज 1 लाख रुपये काढले तर 1 लाख रुपयाचं काय काम केलं त्याच्या संदर्भात त्यांनी कागदपत्र बिलं हे सादर केलेले नाही आहेत, जे ऑडिट रिपोर्टमध्ये दिसत नाही आहे. याला अंतर्गत वाद म्हणता येऊ शकतो का? अंतर्गत होत नाही अंतर्गत वाद नाही आहे ना, अंतर्गत वाद नाहीच आहे. ह्याला अंतर्गत वाद कसं म्हणणार तुम्ही? त्यांच्यातच श्रद्धा आहे त्या ठिकाणी आपण मोठा गैरव्यवहार होतोय म्हणून तुम्ही त्या विरोधात आवाज उठवताय. भाविकांच्या ज्या श्रद्धेने त्या ठिकाणी ते दान करतात, ते दान त्यांच्याच कामात यावं. त्यानंतर त्या ठिकाणच्या सुखसुविधांना ते पुरावं, आणि मग त्यानंतर उरलेल्या पैशाचं काय विनियोग करायचा हे बाकीचे जे विश्वस्त मंडळ आहे यांनी ठरवावं. आणि कायदेशीररित्या ते समजा तुम्ही जे काही मीटिंग घेऊन प्रोसिडिंग घेऊन वगैरे काय म्हणतात त्या पद्धतीने ते सर्व करून मग ते पैसे वर्ग करावे. आमचं हे कुठेच म्हणणं नाही की हे पैसे इथे का दिले तिथे का दिले. तुम्ही माझ्या बोलण्याकडे जर नीट लक्ष दिलं ना तर तुमचे प्रश्न बदलतील. तुम्ही नीट लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. मी काय म्हणतोय की आमचा वाद हा आहे की हा जो पैसा गेलेला आहे, ह्या पैसा जर कुठे गेलेला आहे हेच कळत नाही आहे.